आपण 2 मिनिटात त्यांच्याशी पण बोलणार आहे। ताई, हो ताई, तुमचं नाव सांगा। मी सांगितलं ऑलरेडी, माझं चॅनल आहे। माझं चॅनल आहे, बोला। मी सांगितलं सगळ्यांना। मी सोनेहा मीनस शिवदार आहे। इथे आपल्या सर्वांचे लाडके बापू यांच्या वतीने आलेली आहे। ताई या ठिकाणी गजानन नगर मध्ये आलेले आहेत आणि गजानन नगर मध्ये या ठिकाणी सर्व नागरिक, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झालेला आहे। तर या ठिकाणी सर्वांची मागणी की पाणी आलं पाहिजे। तर ताई तुम्ही काय सांगाल या ठिकाणी? पाण्याची सोय ही आपण नक्कीच करूयात। जी काय आहे आता टँकर बापूंनी सगळ्यांना सांगितलंच आहे की टँकर आपण वाढवून देणार आहोत। आता सध्या आचारसंहिता लागलेली आहे, त्यामुळे टँकरची सोय ही बापूंच्या तर्फे केली तर जाणार आहेच आहे। आणि लाईन आणि केलीच आहे बापूने, आणि लाईन इथपर्यंत आलेली आहे। तर एकदा बापू निवडून आले की आपण आवर्जून ह्या गोष्टीमध्ये बापूंना लक्ष घालायला सांगू। हे सगळे आहेत आपले इथले कार्यकर्ते, सगळ्यांची जबाबदारी इथे आलेल्यांची की तुमच्यापर्यंत पाणी पोहोचवण्याची। फक्त ताई काय होतं माहिती आहे की या ठिकाणी टँकर आहे ना, त्याचं नियमित येण्याचं काही वेळ नसते। तेवढं फक्त काय होतं, कधी कधी बाहेरून जाते, कचरा गाडी आत येते, कधी पलीकडे जाते। या सर्व महिलांच्या समस्या आहेत। एक समस्या कचरा गाडी रेग्युलर येत नाही, चालेल ना, टायमिंग वगैरेचं पण आपण सांगून रस्त्यावरती कचरा पडतो। सर्व लोक आम्ही बापूंच्याच मागे आहोत। त्या ठिकाणी आमचा भाऊ आहे सौरभ, तोय आहे, तो सगळं इकडचं बघतो नियोजन। पण सर्वांच्या समस्या काय महिलांच्या की काय होतं, गाडी येते, घंटा वाजवते आणि तिकडून निघून जाते। महिलांना इकडून या ठिकाणाहून काय होतं की तिकडे बादल्या घेऊन तिकडे पळत जावं लागतं। टँकरवाला पण काय करतो, हो, टँकरवाला पण जर आला ना तर तिकडून निघून जातो तो। सगळं आमच्याकडून पाणीपट्टी, झाडूचा कर, लाईट दिवे। आता तुम्ही बघा या ठिकाणी तुम्ही आला, ग्रामपंचायतचा एकही दिवा चालू नाहीये। तुम्ही बघू शकता इकडे एकही दिवा नाहीये, इकडे सुद्धा नाहीये। म्हणजे पूर्ण हे आम्ही लोकांनी, एक तर 10 वर्ष आम्हाला रस्ता नव्हता, रस्ता झालेला आहे। आता तो काही विषय घ्यायचा नाही आपल्याला या ठिकाणी, पण तुमच्या वतीने काय आश्वासन असेल ते सांगा। आमच्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा मी एवढं सांगेल की नेहाताई आल्या होत्या इथं आपल्या गजानन महाराज परिसरामध्ये ना, एक पाण्याची प्रॉब्लेम आहेत महिलांचे। तर सगळ्या महिला इथं गोळा झालेल्या आहेत। तर त्यांना पाण्याचं, आपली MGBची लाईन पडलेली आहे, फक्त पाणी जोडायचं राहिलेलं आहे आचारसंहितेमुळं। तर या ठिकाणी पहा बापू, सगळ्या लाडक्या बहिणी। नमस्कार बापू। कनेक्शन करून देतो बापू, सांगतात ते। मी कनेक्शन करून देतो। या ठिकाणी ताईंचं अभिनंदन। हा शब्द बापू, आम्ही ताईंचं या ठिकाणी खूप मनापासून अभिनंदन करतो। ते आलेले आहेत आणि सर्व याच्यामधून ते या ठिकाणी सगळ्या गोष्टीचं आश्वासनही त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला निवडून देणार आहे 100%। आमचं पण 100% आश्वासन। सगळ्यांना फक्त चिन्ह सांगा, चिन्ह धनुष्यबाण। चला ताई, धन्यवाद। दुसरे ताई आणि बापूंनी पर्सनली एवढा आपल्याशी संबंध ठेवले पण आलेले आहेत, बाकी कुणी येत नाही आलं, पण आपण विचार करावा। धन्यवाद बापू। आता सगळे पण आता काही गरज नाही, आपण ऑलरेडी पहिल्यापासून संपर्कात आहे। या ठिकाणी आमचे सौरभ दादा चांगला प्रयत्न करतो। या ठिकाणी त्यांनी मला आता बोलवलं, पण खऱ्या अर्थाने तो माणूस लढावा आहे आम्हाला। इथं अजून आमच्या या गल्लीला नाव पण नाही येत आहे, लेन नंबर नाही आमच्या गल्लीत। जर स्विगीवाला आला तर आम्हाला सांगावं लागतं राजपूत भवनला ये, खाली आहे, वरती आहे। म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत, पण ते आम्ही करू, आम्ही सॉल्व्ह। आता बापूंनी स्वतः शब्द दिलेला आहे, आपण कॉलच लावलाय बापूंना, त्यामुळे बापूंचा शब्द हा अंतिम शब्द शेवटी। त्यामुळे आम्ही 100% तुमच्या बरोबर। सौरभ दादा, तुला काय बोलायचं का? नाही बोला, बाकी त्यांच्या काही समस्या असतील तर सांगा। चिन्ह लक्षात ठेवा सगळ्यांनी, धनुष्यबाण। 2 नंबर धनुष्यबाण। या ठिकाणी ताईंचं सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करा आणि सर्वांनी धनुष्यबाण हे चिन्ह लक्षात ठेवा।